कोल्हापूरच्या बस स्टॉपवर बसने उतरून एक तरुण मुलगी ॲटो स्टँडकडे चालत गेली. तिने एका पत्त्याचे नाव सांगितले आणि तिथे नेण्यास सांगितले. मग ती ॲटोमध्ये बसली आणि आपल्या मोबाईलवर मॅप सुरू केला, योग्य रस्त्याने जातोय का ते पाहण्यासाठी. हे पाहून ॲटो ड्रायव्हर हसत म्हणाला, "काय मॅडम, तुम्ही या शहरात नवीन आहात का? म्हणून तपासताय मी बरोबर रस्ता घेतोय का? घाबरू नका, मी इथलाच आहे. मला तर असेही रस्ते माहीत आहेत जे मॅपवरही दिसत नाहीत. तुम्हाला सुरक्षित पोचवेल." मुलगी हलकेच हसली आणि म्हणाली, "दादा, मी याच शहरात जन्मले आणि मोठी झाली, पण रस्ते नीट लक्षात नाहीत म्हणून पाहत होते." ॲटोवाला आश्चर्याने म्हणाला, "असं, या शहरातील मुलगी असूनही रस्ते माहीत नाहीत? असं काहीसं आहे दादा." ती हसत म्हणाली आणि बाहेर बघू लागली. काही वेळाने ॲटो एका भव्य हॉलसमोर थांबला. मुलगी त्या शानदार इमारतीकडे पाहतच राहिली. "हीच जागा आहे ना दादा?" तिने विचारले. "हो मॅडम, हीच आहे." असं म्हणत ॲटो निघून गेला. मुलगी मनात विचार करू लागली, इतक्या मोठ्या हॉलमध्ये लग्न ठेवले आहे. आपला परिवार इतका श्रीमंत आहे का? ती खांदे उचकवत आत गेली. आत पोचल्यावर तिने तिथल्या लोकांना नवरीचं नाव सांगितलं आणि खात्री करून घेतली की ती योग्य ठिकाणी आली आहे. खात्री झाल्यावर ती मधोमध ठेवलेल्या खुर्चीवर बसली आणि मोबाईलमध्ये गुंतली. तेवढ्यात कोणीतरी तिचं मनगट पकडून जोरात ओढलं. ती वर पाहते तर समोर एक महिला उभी होती, रेशमी साडी दागिन्यांनी सजलेली. ती तिची आई सुमित्रा होती. "आत्ताच आलीस का? येतात सरळ आत यायचं ना, इथे का बसलीस?" आई हसत म्हणाली. जवळच्या लोकांशी बोलून झाल्यावर तिने मुलीचा हात अजून घट्ट पकडला आणि तिला पटकन आत घेऊन जाऊ लागली. मुलगी थक्क झाली होती. आईला इतक्या प्रेमाने हसत बोलताना तिने कधीच पाहिलं नव्हतं. तिला ओढत आई नवरीच्या खोलीत घेऊन गेली. तिथे आधीच तिचे वडील आणि मोठी बहीण बसले होते. मोठ्या भावाला सोडून तिची बहीण महागडी रेशमी साडी, हिऱ्यांचे दागिने आणि भारी मेकअप करून बसली होती आणि ती स्वतः मात्र साधी लेगिंग आणि टॉप घालून आली होती. बहिणीने तिला पाहून ठोंबणेदार हसू दिले. हे हसू नेहमी तिची थट्टा करण्यासाठीच असायचं, पण तिने कधी ते मनावर घेतलं नव्हतं. तेवढ्यात सुमित्रा एक थाळी घेऊन आली. त्यात साडी आणि दागिने होते. तिने जबरदस्तीने ते तिच्या हातात दिले आणि म्हणाली, "हे घालून ये." ती थक्क झाली, कारण ती साडी अगदी तिच्या बहिणीच्या साडीसारखीच होती, फक्त रंग वेगळा, दागिन्यांचा डिझाईनही तोच. तिच्या आयुष्यात आजपर्यंत असं कधी झालं नव्हतं. मग बहिणीच्या लग्नाची साडी दागिने तिला का देत आहेत? ती गोंधळून कुटुंबाकडे पाहत म्हणाली, "हे मला का देत आहे? मला साडीवाडीची गरज नाही, मी साधंच राहीन. पण मला बहिणीसारखं का तयार व्हायचं? लग्न तर तिचं आहे ना, मग मला हे सगळं का?" आई शांतपणे म्हणाली, "कारण लग्न तुझंही होत आहे." तिच्या आईने मोठ्या रागाने तिच्या डोक्यावर साडी आपटली. ती दचकून आई वडिलांकडे पाहू लागली. "काय बघतेस? तुझं लग्न लावणं आमच्यासाठी सोपं नव्हतं. तुझ्या कुंडलीमुळे कोण तुझ्याशी लग्न करायला तयार होणार होतं? पण बघ नशीब कसं आहे, माझ्या मोठ्या मुलीमुळे तुलाही एक चांगला नवरा मिळतोय. तुझ्या बहिणीची कुंडली एका मोठ्या घरच्या मुलाशी पूर्ण जुळली, म्हणून त्यांनी दोघांचं लग्न ठरवलं. पण त्या मुलाचा एक मोठा भाऊही आहे. मोठ्या भावाचं लग्न झालं नसताना लहान भावाचं आधी कसं करणार? मग त्यांनी विचार केला, जसं त्यांची मोठी मुलगी आहे तशीच माझी छोटी मुलगी आहे ना, म्हणून त्यांनी सांगितलं, छोट्या मुलीचंही लग्न करून टाका. तसंही आम्ही तुला किती दिवस सांभाळत बसणार? तिथे गेल्यावर तुझ्या बहिणीलाही आधार मिळेल, म्हणून हा प्रस्ताव आला आणि आम्ही तुझं
आणि त्या मोठ्या भावाचं लग्न ठरवलं. आज तुझंही लग्न आहे. ही साडी घाल आणि मंडपात जाऊन बस आणि आपल्या कुटुंबाची इज्जत वाचव. आई वडिलांनी जणू आदेशच सुनावला. तिला माहीत होतं की आई वडिलांना ती कधीच आवडत नव्हती, पण ते तिला अशा परिस्थितीत अडकवतील हे तिने कधीच स्वप्नातही विचारलं नव्हतं. अचानक येऊन लग्नाची गोष्ट हे ती कसं स्वीकारणार? ती रडत रडत म्हणाली, आई, माझं शिक्षण अजून पूर्णही झालं नाही. नवरा कोण आहे मला काहीच माहिती नाही. मग मी लग्न कसं करू? मला हे लग्न करायचं नाही. हे ऐकून सुमित्रा संतापून म्हणाली, म्हणजे हेच बघायचं होतं तुला? माझं घर सुखी राहू नये असंच वाटतं ना तुला? बरोबर आहे, तू तर जन्मापासूनच अशुभ आहेस. जणू आमचं कुटुंब उद्ध्वस्त होण्याची वाटच बघतेस. आता जर तू हे लग्न नाही केलंस तर तुझ्या बहिणीचं लग्नही होणार नाही, आणि दोन्ही लग्न थांबली तर आम्हाला संपूर्ण समाजासमोर अपमान सहन करावा लागेल. मग कुटुंबासकट आत्महत्या करून मरावं लागेल. तेच हवंय ना तुला? या शब्दाने ती आतून पूर्णपणे तुटून गेली. हे लोक तिला कधीच समजून घेत नाहीत का? तिला त्यांच्याशी वाद घालून अजून भांडण करायचं नव्हतं. तिच्याकडे दुसरा कोणताच मार्ग उरला नव्हता. ती निराशाने हलकंसं हसली. सुमित्राच्या अनेक गोष्टींमध्ये रत्तीभरी सत्य नव्हतं. खरं तर त्या कुटुंबातील मोठ्या मुलासाठी कुंडली जुळवली गेली तेव्हा सुमित्राच्या मोठ्या मुलीची कुंडली अजिबात जुळली नाही. पण कसं तरी लहान मुलीची कुंडली त्यांच्या हातात लागली आणि ती प्रत्येक दृष्टीनं अगदी योग्य ठरली. त्यामुळे त्या दोघांना आदर्श जोडी मानून त्यांचं लग्न लगेच ठरवलं गेलं. जेव्हा त्या घरचे लोक याबद्दल चर्चा करत होते तेव्हा सुमित्राला हे सहन झालं नाही. तिने भावनिक बोलून आपल्या मोठ्या मुलीचंही लग्न त्याच घरात लावून द्यावं अशी विनंती केली आणि कसं तरी त्यांना तयार केलं. म्हणूनच आज एका मंडपात 2 लग्नांची व्यवस्था करण्यात आली होती. या सगळ्या घटनामागचं खरं कारण होतं त्यांची दुसरी मुलगी नुपूर, जिला संपूर्ण कुटुंब अशुभ मानत होतं, पण जी प्रत्यक्षात सर्वात जास्त भाग्यवान होती. प्रियाने तर 4 कोटी मेकअपपेक्षा जास्त मेकअप केला होता. तिला वाटत होतं या जगात सर्वात सुंदर तीच आहे. तिला खात्री होती की तिला पाहताच सगळे मोहित होतील. याच आत्मविश्वासात ती दरवाजा उघडून बाहेर आली. पण तेवढ्यात तिथे नुपूर आली, साध्या सौंदर्याची मालकीण. दोघींनी तीच साडी आणि तेच दागिने घातले होते, पण प्रियाचे दागिने आणि साडीची क्वालिटी नुपूरपेक्षा जास्त चांगली होती. जाणून बुजून प्रियाने स्वतःसाठी सगळ्या गोष्टी सर्वात उत्तम निवडल्या होत्या आणि साध्या क्वालिटीचं सामान प्रेमानं नुपूरसाठी ठेवून दिलं. पण आश्चर्य म्हणजे साधी साडी, कोणताही मेकअप नाही, फक्त डोळ्यात काजळ आणि कपाळावर छोटीशी बिंदी लावूनही नुपूर स्वर्गातील अप्सरेसारखी दिसत होती. स्वतः प्रियासारखी स्त्रीही तिचं सौंदर्य पाहून मंत्रमुग्ध झाली. एका क्षणासाठी प्रियालाच आपल्या चेहऱ्यावर शंका आली. तिने लगेच आरशात स्वतःकडे पाहिलं आणि नुपूरशी तुलना करताच स्वतःचा चेहरा फिका वाटू लागला. ती झटकन अजून मेकअप करू लागली. नुपूरच्या सौंदर्यामुळे जळून प्रियाने रागाने हात मुरगळला. नुपूर मात्र कोणाचीही पर्वा न करता शांतपणे सोफ्यावर बसून मोबाईल पाहू लागली. तिने ब्युटिशियनलाही मेकअप करण्यास नकार दिला होता. तिला कोणताही भारी मेकअप नको होता. ब्युटिशियनला वराच्या घरच्यांनी पाठवलं होतं म्हणून हलकासा टचअप करून घेतला. पण जास्त मेकअप नसतानाही नुपूर अजून सुंदर दिसत होती. हे पाहून प्रियाच्या मनात जळफळाची आग आणखी पेटली. नुपूरच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मित होती आणि ही स्मित प्रियाला अजून चिडवत होती. तिची ही निरागस स्मित मिटवण्याच्या हेतूने प्रियाने आपल्या मैत्रिणींना बोलावलं आणि काहीतरी कुजबुजली. लग्नाच्या मंचावर गंभीर आणि रुबाबदार व्यक्तिमत्व असलेला एक माणूस बसला होता. शिवाय ग्रुप ऑफ कंपनीचा मालक शिवाय किर्लोस्कर. पंडित मंत्र म्हणत होते.
आणि तो लक्षपूर्वक ते मंत्र पुन्हा म्हणत होता. त्याच्या शेजारी त्याचा लहान भाऊ समीर बसला होता, जो हसत हसत तेच मंत्र म्हणत होता. एका नजरेत कुणालाही कळलं असतं की दोघे खरे भाऊ आहेत, पण स्वभावात जमीन आसमानाचा फरक होता. शिवाय फार कमी बोलायचा. त्याचे स्मित पाहणं तर फारच दुर्मिळ, जणू एखाद्या न दिसणाऱ्या खनिजासारखं. तो काही बोलला तर अतिशय हलक्या आवाजात. तो फक्त समोरच्यालाच ऐकू येईल असं बोलायचा. याच्या उलट समीर खूप हसमुख आणि चंचल होता, सर्वांशी मोकळेपणाने बोलणारा. या दोन्ही भावांची एक छोटी बहीणही होती, स्वरा. स्वरा आणि समीर एकत्र आले की घर रणभूमी बनायचं. शिवाय फक्त त्यांना बघत बसे, ना खेळायचा ना तिथून उठायचा. पंडितांनी नवरींना बोलवायला सांगितलं. समीर उत्सुकतेने आपल्या नवरीची वाट पाहत होता. शिवायने दरवाजाकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात काय भावना होत्या हे फक्त त्यालाच माहीत होतं. नवरींची एंट्री. प्रिया गर्वाने चालत येत होती, कारण तिला वाटत होतं की ती मोठ्या घरची सून बनते. याच्या उलट नुपूर इतक्या सावकाश पावलं टाकत येत होती, जणू जमिनीला सुद्धा दुखू नये. तिने नजरही वर केली नाही. डोकं खाली घालून हळूहळू पुढे आली. दोघी आपल्या आपल्या नवऱ्याजवळ जाऊन बसल्या. समीर आणि प्रिया एकमेकांकडे पाहून हसले, पण शिवाय आणि नुपूरने एकमेकांकडे पाहिलं सुद्धा नाही. एक न बोललेली भावना. जेव्हा शिवायने पहिल्यांदा नुपूरला पाहिलं, त्याच्या डोळ्यात एक अनोखी चमक होती, पण नुपूरने एकदाही त्याच्याकडे नजर उचलली नाही. मंडपात बसलेल्या सगळ्यांच्या नजरा शिवाय आणि नुपूरवरच होत्या, इथपर्यंत की शिवायच्या कुटुंबालाही नुपूरच्या सौंदर्याने प्रभावित केल्याशिवाय राहवलं नाही. हे पाहून प्रियाच्या मनात जळफळाट आणखी वाढला. तिने स्वतःला समजावलं, सगळे तिला पहिल्यांदा पाहत आहेत म्हणून नोटीस करत आहेत. पण तिला काय माहीत, मंडपातले सगळे शिवाय आणि नुपूरच्या जोडीचंच कौतुक करत होते. जर प्रियाने हे ऐकलं असतं तर तिचा चेहरा रागाने आणि ईर्षेने अजून कठोर झालेला असता. जेव्हा नवविवाहित जोडपी आशीर्वाद घेत होती, नुपूरचं मन काही क्षण भूतकाळात हरवलं आणि तिकडे प्रियाने बदला घेण्याची योजना आखली. तिने आपल्या मैत्रिणींच्या कानात काहीतरी कुजबुजलं आणि त्या जाणीवपूर्वक नुपूरच्या मागे उभ्या राहून बोलू लागल्या. प्रिया खरंच खूप लकी आहे. बघ ना, किती मोठ्या घरची सून बनते आणि तिचा नवरा किती सॉफ्ट आणि स्वीट आहे. असा नवरा मिळावा म्हणून मुली तरसतात. हो खरं आहे, पण त्याचा मोठा भाऊ अगदी उलटा आहे. खूप थंड आणि कडक माणूस. ऐकलंय तो जगभर फिरणारा मोठा बिझनेसमन आहे. मला तर फक्त हे समजत नाही, त्याने प्रियाच्या छोट्या बहिणीशी लग्न करायला होकार कसा दिला. हे आपण बघणार आहोत पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.